ए तुझी हिम्मत कशी झाली माझ्या कपाटाला हात लावायची? हे एवढे रोख पैसे तुमच्याकडे कस काय? कुणाचे आहेत? आमच्या मेहनतीचे पैसे आहेत ती. कसे आले म्हणजे? काही कुठं दरोडा नाही घातला आम्ही. तरी पण एवढे पैसे ते पण रोख. याची काय कागदपत्र आहेत तुमच्याकडे? कसल्या व्यवहाराचे आहेत ते कळायला पाहिजे. त्यातले काही पैसे माझे आहेत, काही सत्याचे आहेत. दोघांचे मिळून तेवढे असू शकतात ना. तुम्हाला काय उत्तरं द्यायची आहेत ना ती इन्कम टॅक्सला द्या. बघ सत्या, तुझ्या विरोधात काही घावत नाही ना म्हणून तुला त्रास द्यायला बघते ही. ए जा, कुणाला तक्रार करायची ती कर, मी नसते घाबरत. वाघमारे, हे बघा, हे सगळेच पैसे आमचे नाहीत, त्यातले काही गावकऱ्यांचे बी आहेत. गावकऱ्यांचे? तुझ्याकडे कस काय? हे बघा, ज्या गावकऱ्यांना बँकेचे व्यवहार जमत नाहीत त्यांनी माझ्याकडे दिलेत ते ठेवायला. आणि तुम्ही जर इन्कम टॅक्समध्ये तक्रार केली तर हे सगळे पैसे जप्त होते. हे त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत वाघमारे. पडवा, इथली झडती थांबवा. सत्याच्या रूम मध्ये कोण झडती घेते? भंडारे काका, ते झडती घेत आहेत. चला आपण पण तिथंच जाऊ. ही रूम तर सत्यदादाची आहे, इथं झडती कशी घ्यायची? सत्यदादा निर्दोष असताना नाही, बरं नाही दिसत हे. भंडारे चला. काय बघत काय उभ्यात? झडती का नाही घेतली? जा बाहेर, बाहेर जाऊन झडती घ्या. पडवळ, बोला मॅडम. आपण इथली झडती घेऊ. करा सुरुवात. पडवळ, काय हरकत नाही माझी, घ्या तुम्ही झडती. काय पडवळ, कुणाची नोकरी करता? ह्या घरी नोकरी करता तुम्ही? नाही ना, म्हणजे याची परवानगी घ्यायची काय गरज आहे तुम्हाला? तुम्ही माझ्या ऑर्डर्स पाळल्या पाहिजेत. तसं नाही मॅडम, पण सत्यादादा समोर असताना त्यांच्या खोलीची झडती घेणं. बाहेर जा, आत्ताच्या आता बाहेर जा. तुम्हाला जमत नाही ना झडती घ्यायला? मी घेईन झडती. सॉरी मॅडम, चुकलं माझं. निघा, निघा म्हणलं की निघायचं. ही सत्यानं मला घेतलेली पहिली साडी. सत्यानं माझी साडी अजून जपून ठेवली.
वाघमारे, तुम्ही अख्खं घर तपासा, माझी काय हरकत नाही, पण ही पेटी तेवढी उघडू नका प्लीज. का असं काय त्या पेटीमध्ये? हाय काहीतरी महत्वाचं, तुम्ही प्लीज ही पेटी उघडू नका. का अख्खं घर तपासायला देतोस पण ही पेटी तपासायला नकार देतोस का बरं? बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत माझ्याकडं, पण माझी तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट आहे, ही पेटी तेवढी उघडू नका प्लीज तुम्ही. म्हणजे ते जबाबाचे कागदपत्र तू ह्यात लपून ठेवलेस. मला माहिती होत तूच खरा गुन्हेगार आहेस. दे ती पेटी इकडे, दे ती पेटी इकडे. नाही वाघमारे, दे ती पेटी इकडे. मॅडम, सत्या मुकाटानं पेटी सोड, वाघ- मला बघू दे त्याच्यात काय ते. वाघमारे काय बी झालं तरी पेटी उघडू देणार नाही मी तुम्हाला. का हे बघ, उगाच आता काढणं देऊ नकोस हा. मला बघायचं त्यात काय. दे इकडं. नाही वाघमारे, तुम्ही पेटी नाही उघडायची. म्हणजे नक्कीच तू जबाबाचे कागद ह्यात लपून ठेवलेस म्हणून एवढा घाबरतोस ना? नाही वाघमारे, तुम्ही प्लीज. सत्या, तू आता किती पण प्रयत्न केले ना, तुझ्या माथ्यावरचं पाप मिटणार नाही. बघू दे मला त्यात काय ते. दे इकडं. नाही वाघमारे, सोडा सोडा वाघमारे. वाघमारे, या सगळ्या आठवणी आहेत. आपल्या आठवणी आहेत. जपून ठेवलं मी सगळ्या. ही आपल्या नात्यातली सगळ्यात महत्वाची आठवण आहे, जिच्यामुळे आपण 7 जन्मासाठी बांधले गेलो होतो. आपण जागपणे बघितलेलं स्वप्न आहे वाघमारे, जे मोठ्या कष्टानं पूर्ण केलं होतं आपण दोघांनी.
हे बघा, ट्रेनिंगला जाताना तुमची आठवण म्हणून देऊन गेला होता तुम्ही मला. आणि ह्यो तुमचा रुमाल अजून जपून ठेवलाय मी. अजून मी तुमचा स्पर्श जाणवतो मला याच्यात. बरं, कधी काळी या रुमालानं तुम्ही माझ्या कष्टाचं घाम टिपला होता आणि मी कसून गेल्यावर माझ्या डोळ्यातलं वाढणारी आसवड टिपली होती. हे बघा, हे आठवतंय का तुम्हाला? तुमच्या कानातले झुमके. तुम्हाला असं वाटत होतं ना की हरवलेत म्हणून, पण हरवले नव्हते, मी लपून ठेवले होते. लपून म्हणजे जपून ठेवले होते माझ्याकडं. तुमच्या कानात दिमागात टोलणाऱ्या झुमक्यांकडे मी माझ्या मनातलं सगळं बोलायचो, सगळं सांगायचो त्यातलं. मला असं वाटायचं ना की मी यांच्यापाशी बोलल्यावर तुमच्या कानापर्यंत माझा आवाज पोचत. हे बघा, या तुमच्या मागण्या. मला कधी एकटं वाटलं, कधी कसून गेलो ना, तुमचा हात हातात घेऊ शकत नाही ना मी, तेव्हा या असायच्या माझ्या साथीला. हे बघा, तुम्ही मला गुलाब दिलं होतं, त्याच्या पाकळ्या आहेत ह्या. आणि हे चॉकलेट आपण एकत्र खाल्लं होतं ना, या पेटीत फक्त आपल्या आठवणीच आहेत वाघ बरे. बाकी काय सापडणार नाही तुम्हाला याच्यात. तुम्हाला ना फक्त तुम्हीच सापडाल बघा याच्यात. वाघमारे, तुम्ही घराची जडती घ्या, नाहीतर माझ्या मनाची जडती घ्या. तुमच्या आठवणी सोडून काहीच नाही हवं माझ्याकडे. सत्या, नात्यात माणसाकडून चुका होतात आणि त्या माफ करून पुढे पण जायचं असतं. पण एकच चूक जर सारखी होत असेल तर मला आता आपल्यातलं नातं फार काळ टिकल असं नाही वाटत. त्यामुळे आपल्याला आपलं नातं इथंच थांबवायला हवं. आपल्या ज्या काही आठवणी असतील त्यापासून पुढे जायला हवं. ही आपल्या नात्याची सोडचिठ्ठी समज. तुझा आणि माझा आजपासून काही संबंध नाही. मंजिल वाघमारे.
बघ बरे, ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही बघा. ही आठवण आहे की जखम आहे तीच कळलंय मला. काय करते? ये काय करते? कपडे कशाला? एवढं आवडलं मेहनतीनं मी. एक तास लागतो रे आवरायला. इस्त्री केलेले सगळे कपडे. सपना, काय तुला कसली भारी चॉईस आहे का तुझी साड्यांची. खरं काय? थँक्यू. वाईट काही आवडतच नाही ना आपल्याला. मारते मॅडम, फक्त साड्यांचीच नाही, माझ्याकडे पण एवढ्याच साड्या आहेत. हो पण सगळ्या पडून आहेत. का हो? वेळ कुठे ना मला. बाईच्या जातीला सुद्धा वाटतं की नाही थोडं सजावं, थोडं नटावं. हा तर मी तर रोज नटते, रोज सजते. ड्युटीमुळे मला जमत नाही ना. माझ्या नशिबात काय मस्त खाकी साड्या. माझ्या नशिबात काही खाकी साडी वगैरे ना. हे म्हणजे आहेत एवढ्या साड्या, पण काम एवढे असतात का नाही मला कोणी नेसून बसायला वेळ नसतोय. एवढ्या साड्या नेसत बसल्यावर झोपणार कोण? हे काय बोललास रे? काम करणार कोण? स्वप्न फार काम करते. तरी साड्या छान आहेत सपना तुझ्या. थँक्यू. चांगलं तुम्ही फेकता कसा? पॅक बिक करतात का? घरी घेऊन जातो का काय? त्यांना आवडले नाहीत. पण इस्त्री केलेली साडी फेकता कसा? माझ्या रूम मध्ये काय सापडणार आहे तुम्हाला? काही गावणार नाही. सगळंच फेकायला लागला. काय करते भारती मावशी? माझ्या रूम मध्ये कशाला काय सापडलं? काय झालं? सपना, कसला गोड हार आहे ग तुझा. जयदीपने दिलाय मला गिफ्ट. वा वा जयदीपराव वा. सोनाराचा नंबर द्या मला. कशाला? दे की. अहो ते दागिने तसेच बनवून घेईन ना मी. पाठवतो. अरे ते पण फेकायला लागला. कशाला फेकताय? ऐका की, आवरायला खूप वेळ लागतोय मला. आवडले नाही थोडं. आई ग, माझ्या साड्या सगळं पसारा झाला. काय करायचं? आई ग, माझ्या लग्नात दिली होती रे, नानांनी दिलेली. नानांची आठवण आली बाई मला एकदम. मला पण. हा खरंच. आणि ही मानाची. अगं आता तर म्हणली की नानांची. अरे मानाची म्हणजे सुरम्यांनी दिलेली लग्नातली. आठवत नाही होय तुला? हे सुरवेणी दिली काय? वा 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 वा, छान आहे. सुरवेणी साडी भारीच असते. तर देताना बी तेवढाच भारी टोमणा मारला होता मम्मीनी. सांग एवढी महागातली साडी कधी बघितली होती का? आता महागातली म्हणजे महागातलीच की, मारणार टोमणा. तर तू त्यांचीच बाजू घे रे. सारख्या त्यांच्याच बाजूनी बोलतोय. आवरायला मदत करता पसारा. मी नाही आवरणार. घाल घडी. घालतो. ते केली असते मी मदत. बाईच्या जन्माला आल्यावरती किती काम असतात माहितीये ना. येते. नीट घाल घडी.
वाघमारे मॅडम, झाली का तुमची झडती घेऊन? नाही अजून कुठं घ्यायची असले तसं सांगा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अखंड सातारा जरी उडकला ना तर तुमच्या आणि सत्याच्या आठवणीच तुम्हाला सापडते, बाकी काय नाही. वाघमारे मॅडम, हे बघा मी तुम्हाला खरंच सांगतोय, मला खरोखर माहित नाही ते जबाबाचे कागद कुठं आहेत, ते कुणी गायब केले, पण ते शोधायला मी तुमची नक्की मदत करेन. तुमच्या सगळ्या चौकशीत मी परिपूर्ण सहकार्य करेन. ते तर तुला करावंच लागेल, आणि कागद आम्ही शोधू बरोबर. तुझ्या उपकाराची गरज नाही. भारती मॅडम चला, कांबळे गाडी काढा. बाकी काही म्हणा वाघमारे, निमित्त काही असलं तरी पुन्हा एकदा तुमचे पाय लागलेच आपल्या हक्काच्या खोलीला. खंत फक्त एवढ्याच गोष्टीची आहे ना की ही आठवण मी साठवून ठेवू शकत नाही. काय झालं सपने? ती पाक पोलीस गेल्यात का बघ. हा बघते बघते बघते. हा नाही आहेत, अजून अंगणातच आहेत बघा. तिकडे बघ नाही. हा बघते की नाही, तिथंच आहेत. तिथंच आहेत. हा चालेल जीपकडे चालेल बघा आता. अयो काय ते दाखव की मला. काहीतरी काढलं ना तुम्ही. दाखवा काय झालं आतमध्ये रूम मध्ये बघू. त्याला काय आता दोघीचे आपण इथं दाखव की मला. बया सॉरी ओ मम्मी ओ दाखव की काय ते सांगा की. हो मम्मी हो बघू की काय ते. हा बघू काय लपले. सपनी होबलात. दरवाजा लाव. बया दरवाजा लावायला सांगते म्हणजे लईच महत्वाचं वाटतं. थांबा लावते. हा बघू काय रे. बया काय ते एखाद्या खजिन्याचा नकाशा बिकाशा आहे का काय. बघू बघ काय. भैया अहो मम्मी हे तुमच्या त्या एक सुनबाईच्या हाती लागलं असतं का नाही. तुम्हाला जेलात बंद केलं असतं बघा, आणि तुमच्यासाठी आम्हाला मोर्चे घेऊन जायला लागलं असतं, आणि सत्याबाजूने तुमचा राग केला असता ते तर वेगळंच. सपनी त्या नेबळेटला पाताळात जाऊन काय हुडकायचंय ते हुडकू दे, पण हे काही मी तिच्या हाती लागू देत नसते. कारण ही जर तिच्या हाती लागलं तर ती सत्याला जेलात टाकल, आणि ते काही मी होऊ देत नसते. हो पण मम्मी तुम्हाला माहिती आहे कागदांमुळे जेलात जायला लागेल. कशाला सांभाळून ठेवलंय ते जाळून टाकायचं ना. ये सपने काय झालं. अगं जाळणारच होते कागद, पण माझ्या डोसक्यात एक चांगली आयडिया आली बघ. काही आयडिया वगैरे काही नाही मम्मी. तुमच्या पायावर धोंडा मारून घेताय बघा तुम्ही. आता ते जर त्या एक सुनबाईच्या हाती गावले का नाही पेपर, तर तुम्हाला आणि सत्याबाजूना दोघांना बी जेलात टाकेल बघा. कधी काहीतरी मॅड सारखंच वागतं बघा तुम्ही. सपने तू मॅड, तुझं साखं खानदान मॅड बघ. बया त्याच्यात तुम्ही पण येता की. ते तुझ्या माहेरच्या बद्दल बोलले मी. हा मग ठीक आहे. हो मम्मी आज काय बोलतो. ये सपने होपला काय का ग तू. ही कागद जपून ठेवली का नाही तर मला सत्याला मोठीत ठेवता येईल बघ. ते कसं काय. हे बघ, ही कागद जर नेबळच्या हातात घावले तर ती सत्याला अटक करणार,
आणि तिनं सत्याला अटक केली का सत्या तिला कायमचं गमावून बसणार हे सत्याला चांगलंच ठाव आहे. त्याच्यामुळं ही कागद जपून ठेवावं लागतील आणि ती दोघं जवळ एकत्र येतील का नाही तवा तवा ही जबाबाचं कागद आपल्याला एक हत्यार म्हणून वापरता येतील. म्हणजे काय तुम्ही सत्या भाऊजींना जेलात टाकणार आहे होय? ही सपनी आता मी काय खुळे बाई सत्याला जेलात टाकायला. जवळ ही कागद आपल्या हातात आहेत का नाही तवर सत्याच्या तंत्या निबळटच्या दुरावा कायम आहे आणि तो तसाच ठेवायचा आहे. एकदा का सत्याचं लगीन लावलं का त्याच होमात ही कागद जाळून टाकायची.